Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एक तर आदरणीय पवार साहेब मोदी साहेबांना का भेटले हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पवार साहेबांची नेहमी भूमिका असते, एकतर आंदोलन आपण केलंच पाहिजे, त्याच्याचबरोबर आपले जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधीजी, त्यांचं चांगलं काम एक विरोधी पक्ष नेता म्हणून तिथं चालूच आहे. पण विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी एक संवाद पण करणं तितकंच महत्त्वाचं असं पवार साहेबांना त्या ठिकाणी वाटलं होतं. त्यामुळे मोदी साहेबांची वेळ घेऊन पवार साहेबांनी शेतकऱ्याचे मुद्दे मांडलेच, पण जे युवांवर होत होतं, जो अन्याय युवांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता, याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते आणि ती चर्चा तिथं झाली. हे पवार साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना नंतर मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर काल सुप्रियाताई ह्या अमित शाह साहेबांना भेटल्या, पण त्या भेटण्याचं कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे. एक छोटंसं रिसेप्शन, जे लोक दिल्लीवरनं मुंबईला येऊ शकले नव्हते लग्नाला नाही तर रिसेप्शनला, अशा सर्व मान्यवरांचं एक रिसेप्शन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खासदार आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं, आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे काल एका चॅनलशी बोलत असताना मी स्पेसिफिकली सांगितलं, आदरणीय पवार साहेब कधीही NDA बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत, आणि सुप्रियाताईसुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्हीसुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची NDA बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. आणि राहिला प्रश्न माझी भूमिका क्लिअर आहे. मी सातत्याने प्रामाणिकपणे विचाराबरोबर राहिलेलो आहोत, लोकांबरोबर राहिलेलो आहे. त्याच्याचबरोबर या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे जे आज सत्तेत आहेत NDA आहेत, त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा मुद्दा असो, विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, महिला सुरक्षतेचा मुद्दा असो नाही तर कुठलाही मुद्दा असो, प्रामाणिकपणे मी लढलेलो आहे, पुढे जाऊन लढणार आहे. त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे. मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे, आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे NDA बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं.